जिल्हा परिषद गटात 5 पैकी 4 जागा तर पंचायती समिती गणात 10 पैकी 8 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी। जेथे जिल्हा परिषद गटात ताई जमा दरवडा यांचा विजयाचा कमळ फुलला तर पंचायत समिती गणात भाजपाचे कमल पवार आणि संजय डनगर विजय झाले। दादर जिल्हा परिषद गटात वैकुंठ पाटील यांचा विजय झाला तर पंचायत समिती गणात भाजपाच्या स्मिता प्रमोद पाटील आणि अस्मिता प्रल्हाद पाटील या विजय झाल्या। महाल मीडिया डोंगर जिल्हा परिषद गटात भाजपाचे जनार्दन बुद्ध्या भस्मा विजय झाले तर पंचायत समिती गणात भाजपाचे सुशांत खाकर मेघा मच्छिंद्र पाटील विजय झाले। वडखळ जिल्हा परिषद गटात भाजपाचे प्रभाकर वासुदेव म्हात्रे अर्थात हरिओम शेठ विजय झाले तर पंचायत समिती गणात भाजपाचे विवेक सदानंद म्हात्रे आणि प्रदीप मधुकर म्हात्रे विजय झाले। शिव जिल्हा परिषद गटात शिवसेना उबाटा पक्षाच्या पल्लवी प्रसाद भोईर यांनी भाजपाचा पराभव करून विजयी झाल्या तर डोलवी गणात प्रीती प्रशांत पाटील आणि शिव गणात संजय भोईर यांचा विजय झाला। भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषद गटात 4 उमेदवार विजयी झाले तर शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 3 उमेदवार विजयी झाले व पंचायत गणात शिवसेना उबाटा 2 रिझल्ट येतोय आणि चिता गणातून मी स्वतः उमेदवार होतो आणि खरंच या उमेदवारीला आदरणीय आमदार साहेब रविशेठ साहेब यांनी जो आशीर्वाद दिलाय, आदरणीय खासदार धैर्यशील पाटील साहेब यांनी आशीर्वाद दिले आणि आमचे लोकसभा अध्यक्ष आदरणीय धारप साहेब यांनी जी काय आम्हाला मार्गदर्शन आणि मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फल आलेलं आहे। यासोबतच भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत करून मतदारांपर्यंत आपलं चांगलं संदेश दिलं आणि मतदारांनी आपल्याला जे वोटिंग केलेलं आहे त्या वोटिंगमुळे आज आपण निवडून आलेलो आहोत। सर्व मतदारांचं धन्यवाद। सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचा आभार मानेल की मला ही तिकीट मिळाली दिली। महायुतीचं सुद्धा मी आभार मानेल की महायुतीतर्फे मला कुठलाही हे न करता तिकीट एकतर्फे दिली। आता माझा एकच हे आहे की खारेपाटाचा सर्वांगीण विकास, जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे, 4 उमेदवार असताना सुद्धा मी 1000 मतात निवडून आलो। या सर्व जनतेच्या विश्वासाला पात्र पण ठरलेलो आहे आणि भविष्यात सुद्धा ठरेल। या खारेपाटाचा विकास हाच माझा ध्येय। भारतीय जनता पार्टीमधून मला उमेदवारी भेटली। विशेषतः मी भारतीय जनता पार्टीचा आभार मानेन की युवा नेतृत्वाला त्यांनी उमेदवारी देऊन आज आपण जे खारेपाटामध्ये जे बोलवते लोक पाणी प्रश्न आहेच, पण आज मला जनतेने कौल देऊन 1240 मतांचा लीड देऊन मला आज इथे निवडून दिलेला आहे। तर या खारेपाटाच्या जनतेसाठी मी सदैव प्रयत्नशील राहील व असंच तसं पहिली गोष्ट तर पहिली जनतेचे आभार मानेन आणि भारतीय जनता पार्टीचे आपले खासदार जयश्रीदादा पाटील व आमदार रविशेठ पाटील साहेब यांचा मी आभार मानेन व तसेच महायुतीचेही आभार मानेन की मला आज इथे काही सीट देऊन व हरिओम शेठ यांना सीट देऊन पक्षाने चांगला एक नेतृत्व दिलेलं आहे की आमचं नेतृत्व हे सौजन्य आणि सुफल आहे। या नेतृत्वाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही। तर या जनतेने दिलेल्या कौलचं आम्ही नक्कीच तिथं सार्थ करू। जनतेने भारतीय जनता पक्षावरती पूर्ण विश्वास ठेवलेला आहे। पेण पंचायत समितीवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागलेला आहे। सन्मान्य खासदार धैर्यशीलदादा पाटील आणि सन्मान्य आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पेण तालुक्याच्या जनतेने पूर्णपणे भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीला आज विजयी केलेला आहे। विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोच, परंतु जनतेचे आभार व्यक्त करायला तेवढं कमीच आहे। आम्हाला ज्या प्रकारे जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आहे, आम्ही जनतेचे खरोखर ऋणी आहोत। जनतेसाठी येत्या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त विकास कामं करून जनतेच्या मनात कायम आम्ही स्थान राखू असे या ठिकाणी सांगतो।